नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा लवकरच आपल्या घरी विराजमान होणार आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी त्याच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच केशर मावा पेढा तर झालाच पाहिजे आणि म्हणूनच मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। अगदी कमी वेळेत पटकन होणारी ही रेसिपी आहे। तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे। तर इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि आपल्या घरामध्ये जी वाटी असते त्याने मेजर करून मी 1 वाटी एवढं मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मेजर करून आपल्याला पाव वाटी एवढं पिठी साखर घालायची आहे आणि त्याच वाटीने मेजर करून पाव वाटी एवढं आपल्याला दूध घालायचं आहे। हे मिश्रण सुरुवातीला आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये ज्या काही गाठी असतील ते आपल्याला काढून घ्यायच्या आहे, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर अशाच साऱ्या नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट देखील नक्की करा। तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम ही सुरू करायची आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे, हाय किंवा मीडियम अजिबात ठेवायची नाही। तर लो फ्लेमवरती आपल्याला हे सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे। जर का तुम्ही थांबला तर आपलं हे बॅटर आहे, जे मिश्रण आहे ते करपू शकतं आणि आपले पेढे आहेत ते खरपूस होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित हलवत राहायचं आहे। साधारण 10 ते 12 मिनिटे लागतात आपल्याला हे पेढे बनवण्यासाठी। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथे केशर मावा पेढा बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला इथे केशरचा वापर नाही करायचा। तर इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे। तर इथे मी ऑरेंज कलर घेतलेला आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही येलो कलर घेऊ शकता किंवा नको असेल तर नाही घेतलं तरी देखील चालेल। तर 2 ड्रॉप एवढे मी ऑरेंज कलर घातलेला आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। जे साईडला बॅटर आलेलं असतं ते देखील आतल्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे। तर केशर फ्लेवरचा आपल्याला पेढा करायचा आहे, त्यामुळे मी ती केशरचं इसेन्स घातलेलं आहे 1/4 TSP। तर ते देखील घालून आपल्याला हलवायचं आहे, व्यवस्थित आपल्याला हे हलवायचं आहे। साईडला जे आलेलं आहे ते देखील आतल्या साईडला घ्यायचं आहे, नाहीतर साईडने देखील आपलं करपू शकतं। साधारण 5 ते 7 मिनिटानंतर आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे। तर ह्या स्टेजला मी गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहे, तुम्हाला हवे असतील तर घाला, नको असतील तर नाही घातला तरी देखील चालेल। तर परत एकदा आपल्याला हलवत राहायचं आहे आणि आपलं मिश्रण हे घट्टसर होत आलेलं आहे। ज्यावेळेला हे मिश्रण कढईपासून सेपरेट व्हायला लागतं त्यावेळेला समजायचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। तर साधारण 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण आहे ते कढईपासून सेपरेट व्हायला लागलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला सुरू ठेवायचं नाही आहे गॅस, नाहीतर आपलं हे पेढे घट्ट होऊ शकतात। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा एवढी वेलची पावडर घातलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर हे खूप छान अतिशय टेस्टी पेढे लागतात, त्यामुळे तुम्ही नक्की तयार करा आणि पटकन होतात। तर हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। त्यासाठी एका प्लेटमध्ये मी हे मिश्रण घातलेलं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर याचे पेढे करायला घ्यायचे आहे। तर छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला पेढे करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने छोटासा गोळा घ्यायचा आहे, तो व्यवस्थित आपल्याला थोडासा चपटा करायचा आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। तर इथे मी पिस्ता कट करून घातलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू किंवा बदाम देखील घालू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे पेढे बनवून घ्यायचे आहेत। आपल्याकडे जर केशर नसेल तर ह्या पद्धतीने आपण थोडासा इसेन्स घालून कोणत्याही फ्लेवरचा आपण पेढे बनवू शकतो। तर इथे मी केशर मावा पेढा बनवलेला आहे, तुम्ही अशाच पद्धतीने रसमलाई पेढा देखील बनवू शकता। तर इथे अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन देखील तयार करता येते, तर तुम्हाला असे हवे असतील तर तुम्ही असे देखील बनवू शकता। तर अशा पद्धतीने सगळे मी पेढेही तयार करून घेतलेले आहेत आणि 1 वाटीपासून आपल्याला जवळपास एवढ्या साईजचे 10 ते 12 पेढे तयार होतात। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा।